हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण करंट अफेअर्सचे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत, जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच सर्व मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? बिहार, महाराष्ट्र, राजस्थान की गुजरात? तर यांपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच सर्व मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? तर हे राज्य आहे बिहार। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिली PM जनमन कॉलनी भारतातील कोणत्या राज्यात बांधली गेली? मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात की बिहार? इन विच इंडियन स्टेट वॉज द कंट्रीज फर्स्ट PM जनमन कॉलनी कन्स्ट्रक्टेड? तर हे राज्य आहे मध्य प्रदेश। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारताचे पहिले स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 कोणी विकसित केले आहे? इंडियाज फर्स्ट इंडिजिनस अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रम-1। DRDO, इस्रो, नासा की WHO? तर कोणी विकसित केले? रुद्रम-1 तर DRDOने विकसित केलेले आहे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारताने अलीकडेच 1000 नागरी सेवा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले? मालदीव, श्रीलंका, नेपाळ की भूतान? मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग टू ट्रेन 1000 सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर्स? तर या कराराचे नूतनीकरण केलेले आहे मालदीव बरोबर। ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट 23 and 24, व्हॉट इज द रँक ऑफ महाराष्ट्र स्टेट इन द कंट्री इन टर्म्स ऑफ पर कॅपिटा इन्कम? पहिला, 10वा, 4था की 6वा? तर महाराष्ट्र राज्य येईल 6व्या क्रमांकावर। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतातील पहिले मिथेन खाणारे जीवाणू, मिथेनोट्रॉप्स म्हणून ओळखले जाणारे जीवाणू अलीकडेच कोणत्या ठिकाणी सापडले? इंडियाज फर्स्ट मिथेन इटिंग बॅक्टेरिया नोन ॲज मिथेनोट्रॉप्स? तर कुठे सापडलेले आहेत? पश्चिम घाट केरळ, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, सुंदरबन पश्चिम बंगाल, वेताळ टेकडी खदान महाराष्ट्र? तर मिथेनोट्रॉप्स हे जीवाणू सापडलेले आहेत वेताळ टेकडी खदान महाराष्ट्रामध्ये। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, भारत 46व्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कुठे करणार आहे? वेअर विल इंडिया होस्ट द 46th वर्ल्ड हेरिटेज कमिटी सेशन? नवी दिल्ली, मुंबई, पुणे की हैदराबाद? तर कुठे होणार आहे 46व्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन? तर हे आयोजन होणार आहे नवी दिल्ली येथे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। भारतीय लष्कर आणि पर्यटकांसाठी खुले केलेले खालुबर युद्ध स्मारक कुठे आहे? वेअर इज द खालुबर वॉर मेमोरियल ओपन फॉर इंडियन आर्मी अँड टुरिस्ट? जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश की राजस्थान? तर कुठे आहे खालुबर युद्ध स्मारक? तर हे स्मारक आहे लडाख येथे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। हिंद महासागरातील 3 नव्याने ओळखल्या गेलेल्या सागरी संरचनेला खालीलपैकी कोणती नावे देण्यात आली आहेत? Names has been given to the 3 newly identified marine structures in the Indian Ocean. गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, नर्मदा, कावेरी, गोदावरी, यमुना, सरस्वती, अशोक, चंद्रगुप्त, कल्पतरू? तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर याचं करेक्ट आन्सर येईल अशोक, चंद्रगुप्त आणि कल्पतरू। ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। उत्तर प्रदेश राज्य आणि नेपाळ या देशांदरम्यान हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? Scheme has been launched to increase the green area between the state of उत्तर प्रदेश and नेपाळ? हरियाली योजना, वसंत योजना, हिरवळ योजना, मित्रवन योजना? तर कोणती योजना येईल? तरी मित्रवन योजना आहे। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने अलीकडेच कोणत्या 2 नद्यांचा समावेश असलेल्या नदी जोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? In Maharashtra, government has recently approved a river linking project involving which 2 rivers? नलगंगा आणि वैनगंगा, गोदावरी आणि कृष्णा, नर्मदा आणि तापी, गंगा आणि गोदावरी? तर कोणत्या 2 नद्या आहेत या? तर या नद्या आहेत नलगंगा आणि वैनगंगा। ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठला आहे? व्हॉट % ग्रोथ रेट हॅज महाराष्ट्र अचीव्ड? 7.6%, 8.2%, 6%, 4.7%?
तर किती टक्के विकास दर गाठलेला आहे महाराष्ट्राने? तर 7.6% ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? इन विच स्टेट दी भोजशाला कमल वास्तू विच इज करंटली इन डिस्कशन? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की बिहार? तर यांपैकी कोणत्या राज्यात आहे भोजशाळा कमल ही वास्तू? तर मध्य प्रदेश येईल करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. अग्नी क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या व्यक्तीचे निधन झाले? हु इज नोन ॲज दी फादर ऑफ अग्नि मिसाईल पास्ट अवे? राम नारायण अग्रवाल, राजीव जोशी, मोहनदास भट्टाचार्य, मनोहर सिंग? तर या व्यक्ती आहेत राम नारायण अग्रवाल, ऑप्शन ए. अग्निमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे निधन झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रशियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. कोण? नितीन गडकरी, आशा भोसले, नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर? रशियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय, तर नरेंद्र मोदी येईल, ऑप्शन सी. कोणता पुरस्कार आहे? तर ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू दी ॲपोस्टल. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात जुने कॅलेंडर कोणत्या देशात सापडले आहे? भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्की? वर्ल्ड्स ओल्डेस्ट कॅलेंडर, तर तुर्कीमध्ये सापडले आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नंजरायण पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, ज्याला नुकतेच रामसर साईट बनवण्यात आले आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल? तर हे जे नंजरायण पक्षी अभयारण्य आहे हे आहे तामिळनाडू राज्यात, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्य सरकारने रत्नागिरी येथे स्थित मेसोलिथिक काळातील प्राचीन स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र, गुजरात, बिहार की उत्तर प्रदेश? तर रत्नागिरी म्हणजे महाराष्ट्र येईल, ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे? महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश की बिहार? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, तर ही योजना जाहीर केलेली आहे महाराष्ट्र राज्याने, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गोदावरी दत्त यांचे निधन झाले, त्या कोणत्या कलेशी संबंधित होत्या? बसोहली चित्रकला, मिथिला चित्रकला, वारली चित्रकला, सोहराई चित्रकला? पद्मश्री अवॉर्डेड गोदावरी दत्त पास्ट अवे, शी वॉज रिलेटेड टू विच आर्ट? तर या मिथिला चित्रकला या कलेशी संबंधित होत्या, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? व्हॉट इज द थीम ऑफ इंडिपेंडन्स डे सेट फॉर 15 ऑगस्ट 2024? सारे जहाँ से अच्छा, आझादी का अमृत महोत्सव, विकसित भारत की बदलता भारत? तर ही थीम आहे विकसित भारत, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? तर संविधान हत्या दिवस म्हणून 25 जून हा दिवस साजरा केला जाणार आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. WHO ने यापैकी कोणती परिस्थिती जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे? मंकीपॉक्स, कोरोना, इबोला, क्षयरोग? जागतिक आरोग्य आणीबाणी, ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी? तर मंकीपॉक्स येईल, ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत AI प्रणाली कोठे सुरू करण्यात आली आहे? पेंच टायगर रिझर्व, राणीपूर टायगर रिझर्व, सुंदरबन वीरांगना दुर्गावती टायगर रिझर्व? पहिली प्रगत AI प्रणाली, फर्स्ट ॲडव्हान्स्ड AI सिस्टम फॉर डिटेक्टिंग फॉरेस्ट फायर बीन लॉन्च्ड, तर ही सुरू करण्यात आलेली आहे पेंच टायगर रिझर्व येथे, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी NTR भरोसा पेन्शन योजना सुरू केली? आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान की केरळ? NTR भरोसा पेन्शन योजना, तर ही सुरू केलेली आहे आंध्र प्रदेश राज्याने, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच DRDOने लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे, त्याचे नाव काय आहे? अग्नि, प्रहार, तेजस की गौरव? रिसेंटली DRDO हॅज सक्सेसफुली टेस्टेड दी लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब, व्हॉट इज इट नेम्ड? तर याचे नाव आहे गौरव, ऑप्शन डी. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.